तर मित्रांनो 4 तारखेला मित्रांनो बनगवडीत एक आदत एक बैल असं मैदान पडले. हे मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो मित्रांनो. आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव अजित दादा सोबनगर. बर, मैदान कशा निमित्त घेता काय? ही मैदान माझ्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे. आणि बक्षीस कसं आहे ते मैदानाचे? ह्या बक्षीस पहिलं मैदानाचं आहे 71,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 51,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 31,000 रुपये, चौथं बक्षीस आहे 21,000 रुपये, पाचवं बक्षीस आहे 11,000 रुपये, सहावं बक्षीस आहे 7,000 रुपये, सातवं बक्षीस आहे 5,000 रुपये. आणि क्वार्टर फायनलसाठी आम्ही 7 बक्षीस ठेवलेले आहेत. प्रत्येकी गाडीला 2-2 हजार रुपये आम्ही देणार आहे. 6वं 7वं बक्षीस सांगा. 6वं बक्षीस आहे आपलं 9,000 रुपये, 7वं बक्षीस आहे 7,000 रुपये. आणि क्वार्टर फायनल काय? क्वार्टर फायनल साठी आपण 7 बैलगाड्या काढणार आहे. 7 बैलगाड्याला आपण प्रत्येकी गाडीला 2-2 हजार रुपये देणार आहे. आणि एक ढाल देणार आहे त्याबरोबर. मला सांगा आता मैदानाचा पल्ला किती आहे काय? मैदानाचा पल्ला 750 फूट ते 800 फूट आहे. आणि मधला अंतर? मधला 14 फुटाचा आहे. सर आहे तिथं. सर तुमचं नाव सांगायची गरज नाही, पण ह्या इकडचं रस्तं सांगा तुमच्या भागात. आज आम्ही सर्व बैलगाडा क्षेत्रातील सर्व बैलगाडा प्रेमींच्या प्रथमतः मी आमचे मित्र आणि ग्रामपंचायत बनगरवाडीचे सदस्य सन्माननीय अजितदादा बनगर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बनगरवाडी जे व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखणीमधील जी बनगरवाडी त्या बनगरवाडीमध्ये आज आम्ही या ठिकाणी एक असं की पूर्णपणे बैलगाडा पद्धतीनं जे मैदान असतंय, बैलगाड्या जे लोक आहेत त्यांच्या पद्धतीनं जे बैलगाडीचं मैदान आहे ते आम्ही आज या बनगरवाडीमध्ये साजर होतोय. तर त्याचं पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगितलेच. जर समजा या बैलगाडी प्रेमींना किंवा बैलगाडा मालकांना जर यायचं असेल तर मसवडवरून जर तुम्ही आला तर मसवड वरकुटे मल्लवडी हा रोड आहे. तिथून तुम्हाला एक भोजलिंगाला जाणारी कमान असेल, त्या कमानीमधून पुढे आल्यानंतर बनगरवाडी हे गाव लागतं आणि गावाच्या मधूनच एक येणारा ह्या मैदानावरती रस्ता आहे. हा झाला बनगरवाडी मसवड ह्या रोडवरून. दिगंचीवरनं कोण आला तर तुम्हाला शेनवडीच्या अलीकडे 1-2 किलोमीटर अंतरावरती तिथून लेफ्ट मारल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बनगरवाडीमध्ये वरकोडहून बनगरवाडी लिहू शकता. तिथून त्या कमानीतून जर तुम्ही समजा खरसुंडी झरे मार्गावरून जर भोजलिंगाला येत असेल तर भोजलिंगाच्या पायथ्यापासून पूर्वेला आल्यानंतर तुम्हाला बनगरवाडी हे गाव लागतं. म्हणजे तिन्ही बाजूनंतर तुम्हाला यायचं म्हणलं तर बनगरवाडी गावापासून मुख्य चौकातून त्या ठिकाणी या मैदानाला येण्यासाठी वाट आहे. त्या ठिकाणी त्या पद्धतीचं आम्ही पाट्या लावल्या जातील की मैदानाकडे म्हणून. मैदानाचा अडचण विहीर वाडा नाला काय आजूबाजूला काय? या ठिकाणी विहीर किंवा डांब असं कुठल्याही प्रकारचं काही नाही. मैदान पूर्णपणे मोकळं आहे आणि मैदानाला लांबी आणि रुंदी आता सचिन सरांनी सांगितलेलीच आहे. आणि मोहरी पटंगण मोहरी 1 किलोमीटर मोकळं आहे आणि पाठीमागेही भरपूर असं ग्राउंड मोकळं आहे. त्यामुळे सपाट आहे, त्यामुळे काही कुठल्या प्रकारची अडचण नाही आहे. बरं, मैदानाचं काय ओराटे का अशी सपय आहे मैदान? प्रथमतः बनगरवाडी तालुका मान या गावामध्ये प्रथमतः बैलगाडी जो शर्यत आहे बैलगाड्याचा तो पहिल्यांदा इथं आपण भरवतोय. ते आमच्या बनगरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य अजितदादा बनगर अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आणि या गावामध्ये प्रत्येक सुखादुखात सामील होणारा कार्यकर्ता अजित बनगर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 मार्च रोजी या ठिकाणी अतिशय मोठा बैलगाडा कार्यक्रम होणार आहे. तर आता सचिन सरांनी या ठिकाणी बापनाना बनगर यांनी सांगितलेलं आहे मसवडवरून इकडे दक्षिणेकडे 14 किलोमीटर आहे, दिगंचीकडून पश्चिम साईडला 14 किलोमीटर आहे, झरेकडून कसं यायचं सगळी दिशा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि मैदान अतिशय सुसज्ज या ठिकाणी आहे. आणि या मैदानाचे मालक अभयदादा जगताप यांनी या ठिकाणी मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल अभयदादा जगताप यांचा मी प्रथमतः अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि या पूर्ण सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातून बैलगाडी प्रेमी या ठिकाणी येणार आहेत. अतिशय चांगला या ठिकाणी बैलगाड्या शर्यत होणार आहे. कोणावरती अन्याय होणार नाही. व्यवस्थित CCTV कॅमेरामध्ये या ठिकाणी ज्यांचं त्यांचं बक्षीस ज्यांच्या कष्टाप्रमाणे होईल असं या ठिकाणी वितरित केलं जाईल. आणि सर्व बैलगाडी प्रेमींनी या ठिकाणी यावं एवढं सर्वांना मी आवाहन करतो. धन्यवाद. मैदान मी आतापर्यंत मैदान भरपूर बघितली, पण हे मैदान मला भारी वाटलं की खालनं पण म्हणजे जास्त ओराडी नाही, चढ नाही, उतार पण नाही, म्हणजे असं एकदम सपाटीचं मैदान आहे. आणि खडा मैदानच असतानाही अतिशय सपाटीचं होतं. आणि हे मैदान बघूनच आम्ही ह्या बैलगाडा शर्यतीचं आम्ही नियोजन केलं. कारण मैदान असताना अतिशय सुंदर
तुम्ही बघू शकता की अतिशय धावपट्टी सुंदर आहे आणि कुठलीही ओराडी नाही त्यामध्ये किंवा दगड नाहीत. अतिशय स्वच्छ प्रकारे एक लेवल आहे आणि कुठलं झाड नाही आडवं किंवा डाम फिर नाही ह्या भागामध्ये कुठं. लाईटची सुद्धा इथं व्यवस्था नाही. आम्ही जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. अशा भुंड्या माळावर ते बनगरवाडी गावापासून एक अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर असणारं हे मैदान आहे. आणि हे मैदान आम्ही या बनगरवाडीचे बैलगाडा शर्यतीत आमची नवीन मुलं असते त्यांच्या आग्रहाखाते ही भरून गेलेलं आहे. आणि भारतीय बैलगाडा संघटना अखिल भारतीय यांच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे. त्यामुळं मला वाटते कुठेही अडचणी येणार नाही याला. प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी आपण 750 रुपये ठेवलेले आहे. आपण प्रवेश फी ठरवत असताना किंवा नवीन जे मुलं असते बैलगाडावाले हे यांना कुठली अडचणी होईल म्हणून आपण कमी प्रवेश फी ठेवलेले आहे. आणि जास्तीत जास्त बैलगाडा प्रेमीने आपल्या गाड्या ऑनलाईन नोंदवून आपण यात सहभाग घ्यावा. अतिशय चांगल्या प्रकारे पत्रकारांच्या पण यांनी माध्यमातून सांगितलं की असं आम्ही मैदान अजून बघितलं नाही. अतिशय छान प्रकारचं हे मैदान आहे. अजून तुम्हाला पुढे मैदान दाखवलं जाईल. बरं, आता मला सांगा लॉट्स कधी करणार आहेत? म्हणजे ऑनलाईन लॉट्स काढणार ऑनलाईन आम्ही काढणार आहे. 3 तारखेला. 3 तारखेला काढणार आहे संध्याकाळी. बरं, आणि लाईव्ह आता कुणाचं हे मैदान ठेवले? आदल्या दिवशी संध्याकाळी तुमचं लाईव्ह बरं, आहे काढण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी श्री गणेश आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर लॉट्स निघतील आणि दुसऱ्या दिवशी जी लाईव्ह आहे ती कुणा? श्री गणेश श्री गणेश लाईव्ह आहे. आणि झेंडा पंच कोण आहे? झेंडा पंच पप्पू मंडले, आणि समालोचक किरण बिसे आणि संपत वाघमोडे. आदल्या दिवशी संध्याकाळी संपत वाघमोडे लाईव्ह लॉट काढण्यासाठी येणार. बरं. संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह लॉट निघणार. तर मित्रांनो चला आपण मैदानाची फाटी, पुढचं अंतर, मागचं अंतर दाखवू. धन्यवाद.